आवडत्या टीमसाठी महेश महेश आगिवले यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट घेतली नावंड टीमच्या तर मात्र तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा मान्यवरांचा आणि खेळाडू मित्रांचं आपण स्वागत करू. पहिलं षटक प्रगती पथावरती नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय तो नावंड टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिल्या चेंडूवरती प्रयत्न बसला, फटक्यामध्ये ताकद नव्हती, दम नव्हता आणि पहिल्या चेंडूवरती मात्र पहिला फलंदाज बाद झाला नवगड टीमसाठीचे. बी टीमचे खेळाडूंना विनंती आहे, प्रवीण पाटील अगदी सर्व खेळाडूंना घेऊन आपण थोडंसं बाहेर व्हा, सहकार्य करा प्लीज. हा नवगर टीमच्या जर खेळाडूंना लगातार 3 षटकार मारले तर मात्र परेश देशमुख यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. स्वामी देशमुख यांचा आम्हाला आताच कॉल आलेला, त्यांची तब्येत थोडीशी बरी नाही आहे त्यामुळे ते या ठिकाणी येऊ पोचले नाही आहेत. त्यांच्याकडे सुद्धा या स्पर्धेसाठी आणि नवगड टीमसाठी खूप सारे शुभेच्छा आहेत. त्यांचं आम्ही मनशांतकरणापासून स्वागत करतोय. पहिल्या चेंडूवरती धक्का बसलाय तो या ठिकाणी आपण बघतोय नवगड टीमला पहिल्या चेंडूवरती. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाज साहिल अडप गोलंदाजी मार्कवरती आहे. हा चेंडू त्या चेंडूवरती अगदी प्रयत्न केलाय, अगदी आदेश हडपकडे चेंडू विसावला. एकच धाबे चेंडूवरती मिळती आहे. एका धाब्याच्या बरोबरीनं मात्र श्री गणेश होते. पहिल्या चेंडूवरती अगदी विकेट गेली, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव मिळती आहे. समीकरण थोडंसं बदलत आहे. अगदी 4 षटकांची लढत आहे. 24 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धाबा या ठिकाणी जमवाव्या लागतील. निर्धार ट्रॉफीमध्ये आपण जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं आपण मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू. हा चेंडू जबरदस्त करून काढलाय. आदेश हडप मात्र चेंडूकडे बघत राहिला. चेंडू जातोय गोलीच्या बेगानं सीमा रेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकाटीचे. खेळाडूंसाठी सुवर्ण संधी, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अमोलजी हडप या ठिकाणी आले, त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. सागरजी दिसले, दोन्ही मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. या चेंडूवरती प्रयत्न केला होता फलंदाजांना पण बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाही. चेंडू विसावला करण ठोंबरेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. या पहिल्या षटक प्रगती पथावरती अगदी जर पाहायला गेला तर निर्धाव ट्रॉफी जे स्वप्न बघितलेलं निखिलजी देशमुख आणि संतोष जोरकर यांनी सत्यामध्ये उतरवलं. खऱ्या अर्थाने हे 4थं पर्व मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा चेंडू अगदी चेंडूवरती हवा यायला गेला, चेंडू फेकून दिला, सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणी षटकार. आणि या 7 धाब्याच्या बरोबरीनं नवगड टीम जाऊन पोहोचेल ती 11 टीचे. सुवर्ण संधी प्रेक्षकांसाठी. निखिलजी देशमुख या स्पर्धेचे मुख्य आयोजक, यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी. अगदी KTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी. अगदी 195 देशांमध्ये स्पर्धा वाहिनीवरती पाहिली जाती. KTC लाईव्ह अतिशय चांगली क्लॅरिटी आपल्याला पाहतो त्यांच्या माध्यमातून. अगदी पूर्णपणे सुवर्ण क्षण टिपण्याचं काम ते करतात, त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. या चेंडूवरती पटका बसला असं वाटतंय. चेंडू हवेत आणि त्या ठिकाणी काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जातोय वन बाउंस चौकार आणि या 4 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतील त्या 15वरती.
3 षटक जे दिलेत ना ते 15 मिनिटामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करायची, त्याची नोंद आपण घ्यावी. कारण प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं दिले गेलेत. अगदी आयोजकांकडून आम्हाला ही सूचना मिळती आहे. कारण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 15वरती. अगदी महेश आगिवले यांच्या माध्यमातून लगातार 3 विकेटसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक, तसेच अमोल जाडप यांच्या माध्यमातून लगातार 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. अगदी भगवानजी देशमुख यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. परेश देशमुख यांच्या माध्यमातून सुद्धा आपण बघतोय लगातार 3 षटकारासाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे दोन्ही टीमच्या बाजूनं खऱ्या अर्थ बक्षिसांची खैरात चालू आहे. आपण बघतो एका बाजूनं नवघर कडून बक्षिसांची खैरात चालू आहे, तसेच आपण बघतोय नाबंड टीम संघर्ष करते मैदानावरती प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर. हा चेंडू अगदी चेंडूवरती प्रयत्न केला होता फलंदाजांना. चेंडू थोडासा स्लोवर पद्धतीचा होता आणि वाईट चेंडूची इशारा मात्र मैदानातून आला पंचांकडून. तिसरे पंच या ठिकाणी संतोषजी जोरकर. टीव्ही अंपायर आपण बघतो केटीसी लाईव्हच्या माध्यमातून हा 4 दिवस आपण बघतोय ही सूचना या ठिकाणी पाहायला मिळते. जे चारही बाजूला जे मैदानाच्या अगदी चारही बाजूला आपण जे सुधाकर भाऊ गारे यांचे जे बॅनर बघतोय ना, त्या बॅनरवरती कोणत्याही खेळाडूने जर षटकार मारला तर तब्बल 2222 रुपयाचं पारितोषिक असेल निखिलजी देशमुख यांच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरीचा इशारा मात्र पंचांचा आलाय. अगदी सुंदर चेंडूची मागणी मैदानातून झाली. गोलंदाज आपण बघतोय सुहास गोलंदाजी मार्कवरती आहे. सुहास आपण बघतोय ज्याची व्हिडिओ व्हायरल झाली होती, आपण बघितली ती. अतिशय सुंदर गोलंदाजीचा नजराना पेश केला होता सुहासना. तो गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. हा चेंडू जबरदस्त करून काढला. कार्पेट पद्धतीचा फटका, तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण रितेश आगिवले यांच्या माध्यम रितेश हडप यांना चेंडू कलेक्ट केला. एकच धाब्या चेंडूवरती मिळतीये. एका धाब्याच्या बरोबरीनं मात्र धावफलकावरती धाबा येत आहेत त्या 16 धाबा धावफलकावरती आल्यात. निर्धार चषक 2026 सह अतिशय देखणं दिमागदार पर्व जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं आपण स्वागत करू. अगदी स्पर्धा फार मोठी आहे. जरी 4 दिवसाची स्पर्धा असली तरी 40 दिवसाची मेहनत आहे आयोजकांची. आणि या चेंडूवरती पकडला आणि त्या ठिकाणी काय घडतंय आपण बघतोय. अगदी पंच वाघोले सरांचा मात्र कोणता इशारा येत नाही. एक धाब्या चेंडूवरती मिळतीये. एका धाब्याच्या बरोबरीनं मात्र धावफलकावरती धाबा येत आहेत त्या 17 धाबा. लेगबाईचा इशारा पंचांचा या ठिकाणी आपण बघतोय. सरांनी सांगितलं 17 धाबा धावफलकावरती आल्यात. दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. दुसऱ्या षटकामध्ये सुहासकडे अगदी चेंडू सुपर्द केलाय कर्णधारांना आपण बघतोय. आणि स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज. हा चेंडू आपण बघतोय अगदी एक धाबे चेंडूवरती मिळते. एका धाब्याच्या बरोबरीनं 18 धाबा धावफलकावरती आल्या. शरद हडप यांच्या माध्यमातून सुद्धा आपण बघतोय लगातार 3 विकेटसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. निकेतजी कदम यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. अंजरून टीमचे कप्तान आहेत, त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. निर्धार चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत होती. 18 धाबा धावफलकावरती लागल्यात. अठरा धाबा धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू अगदी थोडासा बाहेर जातो, दंडित केलं पंचांनी. आणि त्या ठिकाणी आपण बघतो पंच सांगतायत हा चेंडू वाईड आहे. आणि वाईडच्या मदतीनं मात्र एकदा जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती येत आहेत ते 19 धाबा.
19 धाबा धावफलकावरती आल्या. दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. सुहास गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. सुहासवरती आता आक्रमण करावं लागेल ते नवघर टीमला, कारण जर पाहायला गेलं तर 4 षटकांची मॅच आणि 4 षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. आणि या चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणी षटकार आणि या 6 धावेच्या बरोबरीनं जाऊन पोहोचेल ती 25 वरती नवघर टीम. तेव्हा 12वा खेळाडू ती पाण्याची पूर्तता करेल याची नोंद आपण घ्यावी. अगदी आम्हाला हा कमिटीकडून निर्णय आलाय, कमिटीकडून ही सूचना आम्हाला मिळाली. आपण बघतोय अगदी अतुलजी देशमुख यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लगातार 3 षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. विकी तवले गोलंदाजी मार्कवरती आलाय. तिसरं षटक आहे आता प्रगती पथावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा लागल्या तर टोटल 25 धाबा. हा चेंडू जबरदस्त प्रहार केला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक अगदी काय करतं मैदानाच्या आतमध्ये. आदेश आडपकडून चेंडू निसटला जमिनीला. चेंडू दान झाला आणि या चेंडूवरती धाबा मिळतात तर तब्बल 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं 27 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी सोपी झेल होती. आदेश आडपनं मात्र त्या ठिकाणी रितेश चेंडूकडे बघत राहिला आणि त्या ठिकाणी आदेश जेव्हा चेंडूवरती आला ना, आदेशकडून फार मोठी चुकी झाली. कारण या फलंदाजांना मागच्या मोसमामध्ये आपण बघितलं प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चढवलं होतं, त्याला जीवनदान दिलंय या चेंडूवरती आणि अविनाश पालांडे सरांचा बोट मात्र वरती झाला. अजून एक मोठा धक्का बसलाय तो नवघर टीमला. डीजे 27 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी त्या ठिकाणी नवघर टीम आता मात्र थोडीशी खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करते. अगदी तिसरं षटक आहे प्रगती पथावरती आणि गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय विकी तवलेला. अतिशय चांगलं गोलंदाजीचा नजराना पेश करतोय विकी गोलंदाजी मार्कवरती. अतिशय खराब चेंडू आणि त्याच्यावरती आक्रमण झालंय. सुहाच्या डोक्यावरून चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फेकून दिला. सीमारेषेच्या पलीकडे आलेला अजून एक मोठा षटकार. डीजे धन्यवाद. डीजे हा चेंडू आपण बघतोय जबरदस्त खणून काढला आपल्या पॉलोत्रमध्ये. त्या ठिकाणी कलेक्ट केला चेंडू आणि या चेंडूवरती फलंदाज मात्र धावबाद होईल. तो नवघर टीमचा अजून एक मोठा धक्का बसला नवघर टीमला. टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 33 वरती. 33 धाबा धावफलकावरती लागल्या. तिसरं षटक आता खऱ्या अर्थानं चांगलं ठरलं. मी तर म्हणेन या ठिकाणी विकी तवलेचं चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होती ती विकी. व्यासपीठावरती यावं. प्रत्येक मान्यवरच आम्ही यथोचित स्वागत आणि सत्कार या स्पर्धेमध्ये गतवर्षीप्रमाणे करत असतो. श्रीकांतजी हडप साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावरती या. अगदी तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. विकी तवले गोलंदाजी मार्कवरती. टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात 33 धाबा. 33 धाबा धावफलकावरती लागल्यात. स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज आपण बघतोय. बॅटला एज लागली. चेंडू ब्रेस झाला आणि त्या ठिकाणी करण ठोंबरेच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि अजून एक मोठा धक्का बसलाय तो नवघर टीमला.
ते आमच्या टॉसबॉक्समध्ये संपर्क करा. सोमजाई बोकरपाडा आणि रत्नदीप बीड या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉसबॉक्समध्ये संपर्क करावा. टोटल धाबा धावपलकावरती लागल्या त्या 33 धाबा. अगदी खराब कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये होती. ती नवगड टीमची पहिल्या 2 षटकामध्ये चांगली प्रगती होती, पण तिसऱ्या षटकामध्ये जो विकी तवलेनं चांगला कमबॅक केलाय ते नाबार्ड टीमसाठी. या चेंडूवरती अगदी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला, गोलीच्या बॅगाने चेंडू जातोय, सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा अजून एक मोठा चौकार. तिचे 37 धाबा धावपलकावरती लागल्यात. 37 धावसंख्या धावपलकावरती लागले. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. शेवटचं षटक आता प्रगती पथावरती असणार. या शेवटच्या 6 चेंडूमध्ये आता जास्तीत जास्त धाबा या ठिकाणी जमवावे लागतील त्या नवगड टीमला आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखावं लागेल ते नाबार्ड टीमला. आपण काय घडतंय काय बिघडतंय हे पाहणं परत औषधीचं ठरेल. प्रतीकजी दिसले अगदी या ठिकाणी त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. निर्धार ट्रॉफी ज्या ज्यावेळी या मैदानावरती होते ना त्यावेळी प्रतीक हा त्या ठिकाणी लक्ष द्या. पंचांनी आम्हाला सांगितलंय या ठिकाणी सूचना येते की प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं दिले गेलेत याची नोंद आपण घ्यावी. हा जो रिव्ह्यू घेतल्यानंतर तुम्हाला 15 सेकंदामध्ये त्याचं जगदीश जागिवले या ठिकाणी आले त्यांचं आम्ही स्वागत करतो. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. जगदीश जागिवले यांना सुद्धा विनंती की आपण व्यासपीठावरती या. प्रत्येक मान्यवराचं आम्ही येतो जे स्वागत आणि सत्कार मात्र या स्पर्धेमध्ये करत असतो. शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्क वरती अगदी मेघनाथ बारक्या गोलंदाजी मार्क वरती आलाय. अगदी दुधारी तलवार चालवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये नवगड टीम करते, पण चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होते. चेंडू विसावलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. या पहिल्या सत्राचा या ठिकाणी खेळ चालू आहे. आपण बघतोय अगदी पहिल्या सत्रामध्ये शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती. मेघनाथ गोलंदाजी मार्क वरती आहे. अगदी निर्धार ट्रॉफी 2026चं पर्व आपण बघतोय. हा चेंडू जबरदस्त प्रहार चढवला चेंडूवरती. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण चेंडू बिसावला तो सुहासच्या हातामध्ये आणि अजून एक मोठा धक्का बसलाय तो नवगड टीमला. डीजे मध्ये रोहित आणि शिवराज ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. नवगड टीमची टोटल धाव फलकावरती लागल्या त्या 37 धाबा. अगदी मी तर म्हणेन कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचं काम विकी तवलेने केलं. तशी कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये मेघनाथ करतोय. बारक्या अतिशय चांगलं गोलंदाजीचा नजराना पेश करताना दिसते ती नाबार्ड टीम. आपण फक्त पहिला चेंडू गेला निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण करताना मात्र प्रयत्न फसला फलंदाजाचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती प्रयत्न फसला, बॅटला ब्रेक झाला. चेंडू पॉईंट क्षेत्रातला क्षेत्ररक्षक वैभव चेंडूवरती आला, त्याला चेंडूने चकवलं आणि त्या चेंडूवरती धावा मिळाल्या त्या तब्बल काय घडते मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. या चेंडूवरती धावा मिळाल्या त्या तब्बल 2 धावा आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतील त्या 39 वरती. 39 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती. व्यासपीठावरती आमचे समीरजी हडप, त्याच्यानंतर अमोल हडप, त्याच्यानंतर आपण बघतोय जगदीश जागिवले, सागर दिसले, म्हणजे बरेचसे मान्यवर आपण बघतोय व्यासपीठावरची. सुरेशजी केदारे, प्रणालजी लाले, त्याच्यानंतर संतोषजी हडप, सर्वांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं आपण स्वागत करू. हा चेंडू अगदी त्या ठिकाणी थोडासा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. असं वाटलं होतं की चेंडू निर्धाव गेला की काय, पण पंचांनी आम्हाला सांगितलं की हे चेंडू तिसऱ्या पंचांची मागणी त्या ठिकाणी केली गेली आहे. तिसरे पंच संतोषजी जोरकर आपण बघतो टीव्ही अंपायर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. वाईट साठी रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला गेलाय.
वाईट चेंडूचा इशारा मात्र तिसऱ्या पंचांचा आला. आमचे संतोषजी जोरकर सरांनी आम्हाला सांगितलं चेंडू स्वेअर आहे आणि या स्वेअरच्या मदतीने मात्र एकदा जोडली जाईल. एका धाबेच्या बरोबरीनं 40 धाबा धाव फलकावरती आल्यात. अगदी चौथं षटक आहे प्रगती पथावरती, शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती आणि त्या षटकामध्ये तुम्हाला कुया डायरेक्ट म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल, प्रत्येक चेंडूवरती हल्लाबोल करावं लागेल, प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला हवेशी बातचीत मैदानावरती करावी लागेल तर तुमच्या धाबा जास्तीत जास्त मैदानावरती लागू शकतात. या चेंडूवरती बराचसा मोठा प्रयत्न झाला आहे पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली आणि अजून एक मोठा धक्का बसतोय तो नवगड टीमला. आणि आतापर्यंत जर पाहायला गेला तर धावफलकावरती धावा टोटल लागल्यात. प्रथम नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर 40 धाबा डीजे. मेघनाथ हडप आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती अगदी चांगली कामगिरी त्याची मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. जसं बिकी तवलेनं मी तर म्हणे कमबॅक केलेलं नावडल्या टीमला तसं कमबॅक मात्र मैदानाच्या आतमध्ये आता मेघनाथ करतो. प्रत्येक चेंडूवरती त्याला विकेट मिळती आहे. अतिशय चांगला कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करते आहे नावडल्या टीम. टोटल धाबा धावफलकावरती लागल्यात त्या नवगड टीमच्या. प्रथम नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर फलंदाजी करताना 40 धाबा धावफलकावरती लागल्यात. डावखुरे हाताचा फलंदाज अगदी बॅटला प्रेस झाला. चेंडू धोक्याची घंटा वाजली असती पण चेंडू थोडासा उशिरा कलेक्ट झाला. एक धाबे चेंडूवरती मिळते. एका धाबेच्या बरोबरीने एका धाबेच्या साह्यानं 41 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अतिशय चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नवगड टीमनं पहिल्या 2 षटकामध्ये केली पण तिसऱ्या षटकामध्ये जेव्हा विकी तवले आलं ना विकी तवलेनं मी तर म्हणे कमबॅक करण्याचं काम केलं. धाबांवरती रोख लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये विकी तवलेनं केलं. तशीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय तो मेघनाथ. 41 धाबा धावफलकावरती लागल्यात. या चेंडूवरती प्रयत्न मोठा झाला आहे. अगदी त्या ठिकाणी पुनश्च आपण बघतोय सुहास चेंडूवरती गेला. विकी तवलेच्या हातामध्ये चेंडू विसवलाय आणि अजून एक मोठा धक्का बसलाय तो नवगड टीमला. आणि पहिल्या सत्राचा अगदी आपण बघतोय पहिल्या सत्राचा या ठिकाणी खेळ संपलाय. टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 41 वरती. येणारे शेवटचे 4 षटक आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 42 धाबांची. हा लाईनअप मध्ये या अगदी नाबंड टीम आपण लाईनअप मध्ये यावं. त्या ठिकाणी आम्ही स्वागत घेतोय व्यासपीठावरती. या ठिकाणी आम्ही विनंती करतो जगदीशजी आगिवले युवा मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आपण. निखिलजी देशमुख या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते जगदीशजी आगिवले यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. निखिलजी देशमुख यांना विनंती असेल की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन मात्र या स्पर्धेची या ठिकाणी आपण फक्त स्वागत केलं जाते. जगदीश जागिवले यांचं निखिलजी देशमुख आणि संतोष जोरकर यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी स्वागत केलं जाते. KTC लाईव्हच्या माध्यमातून फार चांगली मेजवानी आपण फक्त घर बसल्या प्रेक्षकांसाठी. त्याच्यानंतर अमोलजी हडप चौक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आम्ही निखिलजी देशमुख आणि संतोषजी जोरकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून गोड सन्मान चिन्ह देऊन मात्र या ठिकाणी सन्मानित करतायत संतोषजी जोरकर आणि निखिलजी देशमुख. त्याच्यानंतर सागरजी दिसले यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. सागरजी दिसले यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण
हॅलो नावंडे टीम थोडंसं मागं बा. येणार शेवटचे 24 चेंडू आणि 42 धाबांची गरज आहे मैदानावरती. त्याच्यानंतर संतोषजी हडप यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. संतोषजी हडप यांना विनंती की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करा. चेंडू द्या मैदानामध्ये, चेंडू द्या मैदानामध्ये, चेंडू द्या. शेवटचे 24 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे मैदानावरती. अगदी काय घडतं काय बिघडतंय पानापात्र आता उत्सुकतेचं ठरेल. त्या ठिकाणी संतोषजी हडप यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. निखिलजी देशमुख आणि संतोषजी जोरकर यांच्या शुभ हस्ते आमचे अजय धामणीचे आमचे फार जवळचे मित्र त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. अजयजी लोते. शेवटच्या आता 24 चेंडू आणि 42 धाबांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये करण ठोंबरे आणि विकी तवले ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्या ठिकाणी अविनाश पालांडे आणि वाघोले सरांना आपण बघतोय. दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. स्पीड अप गॅपला त्या ठिकाणी दोन्ही टीमचे धन्यवाद हरी सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं निर्धार चषक 2026च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. एक बिग बॅटल, एक बिग फाईट, तगडी लढत मैदानामध्ये. एकीकडे नवघर आहे तर दुसरीकडे नावंडे. आता दुसऱ्या सत्राची सुरुवात होतीये. 42 धावांचा टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. करण आणि विकी ही जोडी मैदानाच्या आत आणि गोलंदाजी मार्ग वरती हायवे एंड काढणार. विघ्नेश नवघर संघाचा हा जबरदस्त गोलंदाज. विघ्नेशनं पहिल्या चेंडूवरती विकी नावाचं विघ्न दूर केलंय. आणि पंचांना मी विनंती करेल जो टाइम अलर्ट झालेला आहे त्याच्याकडे तुम्ही देखील लक्ष द्या. पहिली विकेट डाऊन झाली आहे शून्याच्या घरात. डीजे हडप साहेबांकडनं लगातारच्या 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. महेश शेठ आगिवले साहेबांकडनं लगातारच्या 3 षटकारांना 1000 रुपये. अतुल शेठ देशमुख यांच्याकडे प्रत्येक विकेटला 200. जय हनुमान चिंचोली शेकीन या संघाकडनं नवघर संघाला खूप सारे शुभेच्छा आल्यात. निलेश हडप साहेबांकडनं देखील शुभेच्छा आल्यात. कर्णधार टीम भोकरपाडा संघाचा संघनायक आणि बीड संघाचा संघनायक कर्जत बीड रत्नदीप. आपला बेडे काय रत्नदीपला विनंती की टॉस साठी या. प्रत्येक षटकारासाठी परेश देशमुख साहेबांकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक. म्हणून सांगताना नीट सांगा. द गंमत जमत होईल उगेच फजिती होईल. विकेट हॅट्रिक साठी 3000 आहेत. परेश देशमुख साहेबांच्या बणीते चेंडू उडवलाय. फलंदाज करण ठोंबरेनं ठोकलाय. षटकार आउट ऑफ द पार्क. बिग बिग प्रणल शेट लाले इकडे बसलेत.
बच्चा बैलाचे मालक आहेत. अंजरून गामचे आमचे ग्रामस्थ इथे आलेले आहेत. सन्माननीय नामदेवजी रसाळ, त्याचबरोबर पुंडलिकजी रसाळ, बाळारामजी कदम, सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतोय, अंजरूनच्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती, व्यासपीठावरती येऊन आसनस्तबा. इथे सिंगल आली आहे. चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं एक धाव पूर्ण केली आणि टोटल धावा लागला स्कोरकडवरती. आता 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8-42 धावसंख्येचा पाठला होतोय. विरोधात खेळ चालू आहे नावंडे संघाचा आणि गोलंदाजी चालू आहे ती मात्र नवघर संघाची. चला बीड संघाचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. सोमजाई भोकरपाडा दोन्ही आलेत का? चला या टॉस बॉक्स मध्ये. डॉट चेंडूचा इशारा. गोलंदाजी मार्क वरती आहे. विघ्नेश पहिल्या चेंडूवरती विघ्न दूर केलं पण त्यानंतर तो स्वतः संकटात सापडलाय. भगवानजी देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करतोय. निखिलजी देशमुख यांचं जबरदस्त आयोजन. मालिकावीर साठी आपण बाईक बघतोय आणि बाईक कोणाच्या वाटेला जाणार याच्यासाठी चुरस मैदानामध्ये पाहायला मिळतीये. शरद शेठ हडप साहेबांकडनं प्रत्येक षटकाराला 1500चं पारितोषिक आहे. बघा एटीएम पाहिजे तेवढा वाढवा पण लिमिट माझ्याकडे तेवढी नाही हे मात्र लक्षात असू द्या. ज्यांनी कोणी लावलेत त्या सगळ्यांनी लक्षात ठेवा. 3 षटकारांना 1500 आहेत का? 3 षटकारांसाठी 1500 आहेत. महेश शेठनं मात्र ही माहिती दिली. नऊ धावा स्कोर कार्ड वरती लागले. एवढं मोठं पारितोषिक लावणारं एकच व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती मला पाहायला मिळतंय ते म्हणजे खऱ्या अर्थानं निखिल देशमुख, ज्यांनी हे जबरदस्त आयोजन केलंय आणि त्यांच्या माध्यमातून आयवा कॅच साठी देखील पारितोषिक आहे ते प्रेक्षकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. फलंदाजानं आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या बॅनरला हिट केलं तर 2,200 रुपयाचं पारितोषिक. कॅमेरामन फोकस करा टॉस बॉक्स मध्ये. निलेश शेठ हडप यांच्याकडे लगातारच्या 2 षटकारांना 1000 रुपयाचं पारितोषिक. स्ट्राईक एंड वरती मात्र बॅटर आहे सचिन. सचिन हडप स्ट्राईक एंड वरती. 8 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. 9 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला नाही. सोमजाई भोकरपाडा संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. निर्णय काय? गोलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतलाय म्हणजे बीड संघाला पुढे फलंदाजी करायची आहे. स्कोर कार्ड वरती 9 धावा लागल्यात. 42 धावसंख्येचा पाठला होतोय. देशमुख साहेबांना थोडंसं आता टेन्शन आलंय आणि टेन्शन आता वाढलं जाईल की काय पण नक्कीच वाढलं गेलं. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाला हुलकावून दे. टांगा पलटी. चेंडू फरार. सचिन हडपच्या बॅट बंद आलाय. 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. ठोक डीजे. तसा नावडे संघाच्या खेम्यामध्ये जल्लोष झाला पण जेव्हा चेंडू हवेत होता ना तेव्हा याच नावडे संघाचे जे पाठीराखे त्यांच्या हृदयाचे ठोके असे वाढले होते. हा क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चितता बरीचशी भरलेली आहे. गोलंदाज शिवराज. यावेळेस शिवराजचा हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय. काय पॉवरफुल मारलाय. सचिन हडपनं दाखवलाय क्लास. वेल एक्सपिरियन्स साजरा करणारा हा फटका गेलाय. लगातारचा दुसरा वार आलाय चौकार. ठोकडीचे. संकेत सर किती? 1000 रुपये. देशमुखांचं एक बोर्ड वरती झालं म्हणजे त्या बोटाची किंमत 1000 रुपये. चेंडू हवेमध्ये. विकेट घेण्याची संधी. मार्केटमध्ये आहे डीजेची मंदी पण डीजेला देऊया संधी. ठोक डीजे.
वरती 2 गडी बाद झाले ते टीम नावंडे संघाचे. नवघर संघानं कमबॅक करण्याची संधी मात्र शोधलेली आहे, पण या मॅच मध्ये ट्विस्ट वाढत चाललेला आहे. 42 धावसंख्येचा पाठला होता असताना 17 धावा लागल्यात. या षटकातील काही चेंडू उरलेले आहेत. काही चेंडू या षटकातले आपल्याला उरलेले पाहायला मिळतात. संकेत देशमुख एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक लावले. एक विकेट आल्यानंतर गोलंदाजाला देखील संधीचं सोनं करण्याची निर्मिती पाहायला मिळाली. वैभव देशमुख नवघरचे आमचे पाहुणे आहेत, ज्यांच्या माध्यमातून सूरज देशमुख साहेबांकडनं पारितोषिक जारी झालंय. वैभव देशमुख या गोलंदाजासाठी सूरज ठोंबरेकडे पारितोषिक आहे. कॅच साठी 1000 आहे आणि रनआउट साठी 500. एका धावेच्या मदतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल स्कोअर गडवरती धावा लागल्या त्या 2 बाद. टीम नावंडे संघाच्या 42 धावसंख्येचा पाठला होत असताना 19 म्हणजे शेवटच्या आता 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू 23 धावा करायच्यात. सूरज ठोंबरे आणि राकेश मुळे साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 12 चेंडू 23. नवघर की नावंडे, नावंडे की नवघर. नेक्स्ट बॉलर शुभम गोलंदाजी मार्कवरती आलाय. सगळ्या मानकिवलीच्या ग्रामस्थांना देखील मी विनंती करेल, जे मैदानाच्या बाहेरनं या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आणि आजरूनच्या देखील सगळ्या ग्रामस्थांना विनंती, आपण व्यासपीठावरती यावं. हे आपलं हक्काचं व्यासपीठ आहे, इथे येऊन आपण या स्पर्धेचा खरा आनंद घ्यावा, शोभा वाढवावी या स्पर्धेची. मी दोन्ही गावच्या ग्रामस्थांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हायवे एंड काढणार. शुभमचा पगला चेंडू खऱ्या अर्थानं करतोय फलंदाजाची दांडी 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 गोल. शेठ देशमुख साहेबांनी पारितोषिक आता जाहीर केले. नवघर संघानं जर हा सामना जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पण संकेत देशमुख यांच्याकडनं माझ्यासाठी जे पारितोषिक आले त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. माझ्या कलेला दाद देताना त्यांनी जे पारितोषिक मला दिलं त्याबद्दल त्यांचं मनापासून आभारी आहे. पण आता मी पंचांना विनंती करेल, झटपट पटापट अविनाश पालांडे, एक जमान्याचे जबरदस्त फलंदाज, ज्यांनी लोणावळा गाजवला, ज्यांनी रायगडची पाली गाजवली, ज्यांनी माथेरान गाजवलं, असे जबरदस्त स्विच हिट मारणारे फलंदाज आहेत ते आता मेन पंच आहेत. पण त्याने त्यांच्याकडे पाहताना ना मला हिरोची आठवण होते. जबरदस्त असे पंच. आता 40+ खेळाडू आहेत. क्रिकेट अजूनही सुटला नाहीये, क्रिकेटला जवळून ते पाहत आहेत पंचाच्या भूमिकेमध्ये. आणि लेग पंच आहेत ज्यांनी लगातार 5 षटकार मारण्याचा विक्रम केला होता. माझ्या समोर एका नाईट रजनीमध्ये असे पंच कुंदन वाघुले सर. फिरून मारण्याचा प्रयत्न केला बॅटर आदेश, ज्याने या चेंडूवरती सिंगल घेतली. पंचांचा निर्णय येणं अजून बाकी आहे. इट्स अ नॉट आउट असे पंच म्हणतायत. एक धाव आहे, धावून काढली आहे, म्हणजेच फलंदाज नॉट आउट आहे. एक या आकड्यानं स्कोअर कार्ड वरती वाढ. टोटल 20 धावा स्कोअर कार्ड वरती नोंद आहेत. 42चा पाठला होतोय
टीट फॉर टॅट जशास तसं आता उत्तर द्यावं लागेल. स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे रोशन. आपल्या गावाचं नाव जर रोशन करायचंय तर रोशनला मोठे पटके मारावे लागणार. पण यावेळेस काय भन्नाट वेग, पण टप्पा चुकीचा. लेग साईडच्या स्टंपच्या बाहेर या चेंडूला पकडलं गेलं. वाईट चेंडूचा इशारा. एक धावसंख्येच्या मदतीनं टोटल 21 धावसंख्येची नोंद. 21 धाबा स्कोरगडवरती लागल्या. देशमुख साहेब पहिले आपल्या उजव्या बाजूला बसले होते, आता डाव्या बाजूला आलेत. त्यांना माहिती काहीतरी मला पण करावं लागेल या मॅच मध्ये नवघर संघाला जिंकण्यासाठी. खोला टप्पा, ब्रह्मास्त्राचा वापर. निखिल देशमुख साहेब असं म्हणतात, जर मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर मात्र गंमत घडते. संपर्क घडला पाहिजे. एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती नोंद. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डीप मध्ये या चेंडूला खेळलाय. सिंगल तर पूर्ण आली. दुसऱ्या धावेसाठी धावलाय. प्रयत्न जरूर झालाय पण पंचांनी बोट उंचावलंय. OUT आउट. फलंदाज रनआउटच्या माध्यमातून येईल डगआउट. डीजे टीमचा विकास, आपल्या संघाचा विकास, आपल्या गावाचा विकास आता क्रिकेटच्या पटलावरती त्याला करायचा आहे. पण स्ट्राईक एंडवरती आहे फलंदाज आदेश हडप. चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा आता आदेशला परतीचा प्रवास. ठोक डीजे. कहाणी में ट्विस्ट, मॅच में मजा. आपले 7 आणि करायच्यात 19 धावा. 7 चेंडू 19 धावा. 19 धावा 7 चेंडू. मैदानामध्ये फलंदाजानं जर प्रयत्न केला तर 3 मोठे फटके, पण गोलंदाज देखील कसलेला आहे. आलाय 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 चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय गेलाय गेलाय. मौके पे मारा है छक्का, दिया धक्का. ठोक डीजे. निखिलजी देशमुख साहेबांकडनं माझ्या अटी जे पारितोषिक आलंय त्याबद्दल मी त्यांचा खरंच आभारी आहे. माझ्या कलेला त्यांनी नक्कीच दाद दिली. 6 चेंडू उरलेत. विजयासाठी 13 धावांची गरज. लगातारच्या 2 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय समीर शेठ हडप. ऐसी कोई गली नहीं ज्या समीर शेठ की चली नहीं. टीम नावंडे संघ जिंकावा हाच त्यांच्या मनामध्ये ध्यास आहे, म्हणून आता 2000 रुपयाचं हॅरिस सर पारितोषिक त्यांनी लावलंय. स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे विकास आणि गोलंदाज तन्मय. तन्मयचा हा चेंडू वेगानं मात्र बीट करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क नाही, पण सिंगल मात्र मिळाली. बाईटच्या माध्यमातून लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव येते. विकासजी गायकवाड, नवीन देशमुख, संजयजी सोलंकी अर्थात इक्कू आणि त्याचबरोबर प्रशांत मांगोळकर या सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. विकी शेठ ज्यांनी आता जबरदस्त स्पर्धा केली. दीपक ब्रदर्स ट्रॉफीचं सक्सेसफुल आयोजन खोपोली नगरीमध्ये ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले, या सगळ्या आयोजकांना मी या व्यासपीठावरती आमंत्रित करतो की आपण यावं.
निर्धार ट्रॉफीमध्ये, निर्धार चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. इथून मात्र सिंगल आली. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. आखरी की 4 गेंदे 11 रन. विकी शेठ गायकवाड, त्याचबरोबर नवीन देशमुख, संजय सोलंकी आणि प्रशांत मांगुळकर, ज्यांच्या संघानं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दीपक ब्रदर्स ट्रॉफी मध्ये कमवलं, असे संघ मालक प्रशांत मांगुळकर साहेबांना देखील मी या व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. आता मात्र जबरदस्त मजा येणार. 3 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 8 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 8 धावा, 8 धावा करायच्या. 3 चेंडू मध्ये नवघर की नावंडे, नावंडे की नवघर. पण माध्यम आहे ते निर्धार ट्रॉफीचं आणि मॅच चालू आहे ती खऱ्या अर्थानं आपण बघतोय बरोबर मानकिवली आणि अंजरूनच्या मधोमध असलेल्या या मैदानावरती. फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कॉल नक्कीच असेल आणि इथून दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न देखील होतोय. पण अशा वेळी अविनाश पालांडे सरांचा आउट असा इशारा आलाय. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज जाईल डगआउट मध्ये. राज सावंत, मॅन फ्रॉम ढेकू, यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं.